महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। शेतकरी बंधूंनो नमस्कार। बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या BL गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या। आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील। तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारेंगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिस मध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लावर, कारले, शिमला मिरची, वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते। आमचा पत्ता BL गांजवे अँड कंपनी, मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे, मोबाईल नंबर 7507 35 45 21। धन्यवाद। आपले संपूर्ण आयुष्य हिंदुत्वासाठी वेचले आणि आलेले प्रत्येक संकट स्वतःच्या अंगावर घेतले अशा या सर्वसामान्य छत्रपतीच्या मावळ्याने हुकुमशाही पद्धतीने चाललेली 40 वर्षाची सत्ता उलथवून टाकली आणि यातूनच हिंदुत्वाच्या खऱ्या सत्याचा विजय झाला असल्याचे रोखठोक मत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे केंद्रीय महामंत्री तसेच राष्ट्रीय प्रवक्ता शंकर गायकर यांनी व्यक्त केले आहे। संगमनेर येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या बैठकीसाठी बजरंग दलाचे केंद्रीय महामंत्री व राष्ट्रीय प्रवक्ता शंकर गायकर उपस्थित झाले होते। त्यांनी महायुतीचे नूतन आमदार अमोल खताळ पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे। त्या प्रसंगी बोलताना गायकर म्हणाले की संगमनेर विधानसभा मतदारसंघात गेली 40 वर्षापासून परंपरा असलेली स्वतःची मक्तेदारी समजून हुकुमशाही पद्धतीने राज्य केले। त्यांची सत्ता उलथवून टाकत या अश्रू शक्तीला पाडण्याचे काम खऱ्या अर्थाने नूतन आमदार अमोल खताळ यांनी केलंय। खताळ यांनी त्यांना नुसते पाडण्याचे काम केले नाही तर आजपर्यंत खरं सत्य लपवण्याचे काम ज्या बलाढ्य शक्तीने केले त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम या छत्रपतीच्या मावळ्याने केले असल्याचे प्रखड मत त्यांनी व्यक्त केलंय। यावेळी केंद्रीय महामंत्री शंकर गायकर यांच्या हस्ते अमोल खताळ यांच्यासह त्यांचे वडील धोंडीबा खताळ, आई मंगल खताळ, पत्नी निलिमा खताळ यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा त्यांनी दिल्यात। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत बेल्लेकर, उत्तर नगर जिल्हा मंत्री विशाल वाकचौरे, विभाग संयोजक सचिन कानकाटे, बजरंग दल जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक, बजरंग दल संयोजक कुलदीप ठाकूर, प्रदीप भाटे, गणेश बंगाळ, योगेश काजळे आदींसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती दुर्गा वाहिनी पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर। 40 वर्षातून परिवर्तन झालंय आणि एका युवा कार्यकर्त्यांनी आपल्या हिंदू युवानी या तालुक्यात परिवर्तन करून दाखवले। संगमनेर या विधानसभेमध्ये आज ज्यांनी परंपरा असलेली ही मक्तेदारी, ज्यांनी या ठिकाणी हुकुमशाहीचं 40 वर्ष राज्य केलं, अशा ह्या 40 वर्ष राज्याला या असुर शक्तीला गाडण्याचं काम आमच्या मित्र अमोल यांनी केलेलं आहे। केवळ केलेलं असं नाही, सामान्यातल्या सामान्य कुटुंबातला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिलेदार आज आपलं केवळ आणि केवळ हिंदुत्वाकरता ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य वेचलं, क्षण क्षण वेचला, सारी संकट अंगावर झेलली, आज खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झालेला आहे। आणि ज्यांनी हे आहे सत्य इतक्या वर्ष परंपरेनुसार दाबण्याचा प्रयत्न केला, आज खऱ्या अर्थाने त्या सत्याच्या शिल्पकाराचा आज मी या ठिकाणी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद त्यांचं अभिनंदन करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि आज योगायोगाने त्यांचा कौटुंबिक दोघांचाही आज वाढदिवस आहे, त्या दोघांनाही पती पत्नीला मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। जय श्रीराम। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।